मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो कोसळल्यानंतर होताना दिसत आहेत। पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने देखील आंदोलन करण्यात येत आहे। राष्ट्रवादी शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर यांच्या नेतृत्वाखाली आज सर्व राष्ट्रवादीचे जे काही कार्यकर्ते आहेत हे सर्वजण आंदोलन करताना दिसत आहेत। नक्की हे आंदोलन हे जे करतायत आपण यांच्याकडूनच जाणून घेणार आहे। काय सांगाल भाऊ, आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो मालवण येथे होता तो कोसळलेला आहे। आज आपण जिथे उभे आहात हा पुतळा जगभरातील हा पहिला पुतळा आहे। घटना झालेली, काय सांगाल या घटनेविषयी? आता छत्रपती शिवाजीराजे ही आमची अस्मिता आहे आणि आजचं आंदोलन त्यासाठी आहे की जरी मालवणमध्ये जो पुतळा पडला त्याचं खूप दुःख आम्हा सगळ्या मंडळींना झालं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जरी आम्ही अजितदादांचा जरी आम्ही असलं तरी पहिली आमची अस्मिता ही छत्रपती शिवाजीराजे आहेत। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन चालू आहे। दादांनी देखील या घटनेचा निषेध केलेला आहे। जे कोण याला जबाबदार असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हायला पाहिजे, त्यांना ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे, परंतु त्यांनी समाधान होत नाही या नुसत्या कारवाईने, कारण की जे काय वेदना झालेल्या आहेत त्या वेदना कशा दूर होतील ना। तर हा पुतळा चांगल्या पद्धतीने उभा करत असताना त्या ठिकाणचं नैसर्गिक वातावरण, त्या ठिकाणचं हवामान, त्या ठिकाणचा पाऊस, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन हा पुतळा उभा करायला पाहिजे। महाराजांचे किल्ले कोकणामध्ये 350 वर्षापासूनचे उभे आहेत, त्याला कुठं आजपर्यंत टच नाही, तर या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करायला पाहिजे। आणि छत्रपती शिवरायांच्या म्हणजे छत्रपती शिवरायांनी आपल्या जीवनक्रमामध्ये रयतेच्या प्रश्नाची जपणूक केली। या रयतेची जबाबदारी की तो पुन्हा पुतळा चांगल्या पद्धतीने कसा उभा राहील याच्याकरता राज्य शासनाने त्वरित भूमिका घेऊन या संदर्भातली कार्यवाही करायला पाहिजे आणि या सगळ्या घटनेचा आम्ही निषेध करतो। जरी आम्ही राष्ट्रवादी महासत्तेमध्ये असलो, महायुतीमध्ये जरी असलो तरी आमची नैतिक जबाबदारी की आमच्या राजाची जपणूक करण्याचं काम आपल्या जीवनामध्ये करायला पाहिजे। हा भाव आमचा प्रामाणिकपणे निश्चितपणे, मग सरकारमध्ये असो सरकारमध्ये नसलो तरी ही भूमिका आमची सातत्याने असणार आहे। जी काही ही दुर्घटना घडलेली आहे तर त्याचं नक्कीच आम्हाला खेद आहे आणि आमची या आंदोलनाच्या मार्फत हीच मागणी आहे की जे कोण या कारणीभूत असतील या गोष्टीला, मग ते अधिकारी असो किंवा शासनाचं कुठलंही कमिटी असो, तर त्यांच्यावरती कडक कारवाई लवकरात लवकर व्हावी हीच या आजच्या आंदोलनाची मुख्य मागणी आहे। जेव्हा आम्ही महाविद्यालयामध्ये अभ्यास करतो, छत्रपती शिवाजी महाराजांचे जे युद्ध आहे त्यांना जे रँक दिलेलं आहे, जे सिकंदर आहे, अलेक्झांडर, या लेवलचे आंतरराष्ट्रीय जे लोक ओळखतात ह्या लेवलचे आहे छत्रपती शिवाजी महाराज। आता मूर्त्या सगळीकडे आहे, आता लेटेस्ट टेक्नॉलॉजी पण आहे आणि जर तुम्ही अशा रीतीने तुम्ही एकदम खराब क्वालिटीचं तुम्ही हे कन्स्ट्रक्शन करता, तुम्ही हे बांधकाम करता पुतळ्याचं, हे खूप आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या देशासाठी खूप दुर्दैवाचं आहे आणि सगळ्यांनी याची नोंद करावी, करायचं आणि पुढे अशी घटना झाली नाही पाहिजे। आणि तुम्ही जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचे क्वालिफिकेशन्स तुम्ही व्हेरीफाय केले पाहिजे, कारण जे लोक आहेत महाराष्ट्राचे त्यांना तुम्ही खूप दुःख पोचवलं आहे आणि अशी घटना झाली नाही पाहिजे फ्युचरमध्ये। छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यांनी जो अपमान केला आहे, तो कलाकारांनी जो केलेला आहे, तो आपटे म्हणून कलाकार आहे। तुम्हाला सांगतो मी, पुणे शहरात जर हा आपटे कुठे दिसला तर आम्ही कडलेट केल्याशिवाय राहणार नाही। तर कोकणामधला विचार करतात तर वाऱ्याने साधा झाडावरचा नारळही पडत नाही, तर हा वाऱ्यामुळे पुतळा कोसळला असं काही नेत्यांचं स्टेटमेंट आहे, जे अत्यंत चुकीचं आहे आणि या स्टेटमेंटचा आम्ही निषेध करतो। खरं तर छत्रपती शिवराय या अखंड भारताचे दैवत आहेत आणि जर छत्रपतींच्या पुतळ्याच्या बाबतीत असं काही प्रकार जर होत असेल तर एक शिवभक्त म्हणून राजकारणाच्या पलीकडे जाऊन रस्त्यावरती उतरून आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि जे दोषी आहेत त्यांच्यावरती लवकरात लवकर कडक कारवाईची मागणी करतो। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताची अस्मिता आहे। हा जो पुतळा पडला ती अत्यंत दुर्दैवी घटना झालेली आहे, त्याच्यामुळे आमच्या सगळ्या शिवप्रेमींचं मन दुखावलं गेलेलं आहे। तर कालच अजितदादांनी जसं सांगितलं की दोषांवरती कारवाई होईल, तर मग लवकरात लवकर चौकशी बसून आम्ही दादांना विनंती करतो की दादा लवकरात लवकर जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील, अधिकारी असतील संबंधित, त्यांच्यावरती कारवाई करा। महाराजांचा पुतळा पडला, समस्त महाराष्ट्र शिवराय प्रेमी त्यांच्या भावनाला अत्यंत ठेच पोचलेली आहे। मला असं वाटतं याच्यामध्ये कुठेही राजकारण न आणता
लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चांगल्या पद्धतीने कसा उभारता येईल याकडे आपण लक्ष देऊया. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड भारताचे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांना वंदनीय स्थानी सर्वांच्याच प्रथम स्थान देत असतो. आज त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 8 महिने बांधून झाला असताना तो पडला. आता आपण ज्या ठिकाणी उभा आहोत तो 90 वर्ष होऊन गेली त्या पुतळ्याला, पण आज 1 इंच भर पण त्या कुठली त्याला काही म्हणजे त्या स्मारकाला कोणतीच हानी झालेली नाही आहे. असं असताना 8 महिने झालेत ज्या पुतळ्याला तो पुतळा पडतो, त्या संदर्भात त्या संबंधित अधिकारी असतील व तिथले कोण प्रशासन असतील, जे कोणी ह्याच्या संबंधित असतील त्या सर्वांवरती कठोर कारवाई झाली पाहिजे. एक शिवभक्त म्हणून शिवभक्त म्हणून मी ही मागणी करतो. आपण बघितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हे जे मूक आंदोलन करण्यात येते यामध्ये सर्वांची एकच मागणी आहे की यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी. सीएम न्यूज इंडिया प्राजक्त निलेश बुपे, पुणे.